नमस्कार मित्रांनो, खमंग फूड्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी नेहमीप्रमाणे आपल्यासाठी एक नवीन चाटची रेसिपी घेऊन आलेलो आहे, जिचं नाव आहे रगडापुरी। तर मित्रांनो, ही मुंबईमधील एक फेमस स्ट्रीट फूड रेसिपी आहे, जी सर्वांनाच आवडते। तर मित्रांनो, अशा चटपटीत रेसिपींची आपल्याला माहिती करून घ्यायची असेल आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर झटपट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, रगडापुरीसाठी आपल्याला 2 चटण्या बनवायच्या आहेत। त्यातील एक गोड चटणी असते आणि दुसरी चटणी तिखट असते। तर आपण आता गोड चटणीची रेसिपी बघून घेऊया। तर गोड चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 50 ग्राम चिंच आणि 100 ग्राम गूळ। तर आता आपल्याला एका छोट्या टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि टोप गॅसवर ठेवायचा आहे आणि गॅस ऑन करायचा आहे। त्यानंतर आपल्याला चिंच आणि गूळ त्या पाण्यामध्ये घालायचं आहे व ते मेल्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करत करत चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आता आपला गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि चिंचही चांगली शिजून निघालेली आहे। तर आपण गॅस बंद करूया। तर आता आपल्याला या पाण्यातून चिंच बाजूला काढायची आहे आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि तिला मिक्सरला लावून बारीक करायची आहे। तर हे बघा मित्रांनो, चिंच मिक्सरला लावल्यानंतर साधारणतः अशी दिसणार आहे। आता आपल्याला जो चिंच व गुळाचा पाणी होता तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि ही चिंच या पाण्यामध्ये चांगली मिक्स करायची आहे आणि त्यानंतर एका गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे सगळं गाळून एका दुसऱ्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने कलेक्ट करायचं आहे। तर अशाच पद्धतीने सगळी चिंच गाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही चिंच आणि गुळाची चटणी साधारणतः अशी दिसणार आहे। तर आता आपण तिखट चटणीकडे वळूया। तर तिखट चटणीला लागणारे इन्ग्रेडियंट्स: अर्धा कापलेला लिंब, 5 हिरव्या मिरच्या, एक छोटी जोडी पुदिन्याचे, त्याचे अशा प्रकारे पानं आपण चटणीसाठी घेतलेले आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ। तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घ्यायच्या आहेत, त्यानंतर सगळं पुदिना घ्यायचा आहे आणि या सगळ्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। तर पुदिना आणि मिरची मिक्सरला बारीक केल्यानंतर आपल्याला ही चटणी साधारणतः अशी दिसणार आहे। आता आपण चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चटणीमध्ये लिंबू पिळायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे लिंबू पिळायचा आहे आणि या सगळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मीठ आणि लिंबू मिक्स झाल्यानंतर आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तर ही साधारणतः अशी दिसत आहे। तर मित्रांनो, हे सफेद वाटाणे आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि त्यानंतर हे कुकरला 3 शिट्या देऊन उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत 2 बटाटेही उकडलेले आहेत। तर हे आपल्याला अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत। तर पुढील कृतीस लागणारे इन्ग्रेडियंट्स: आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने बारीक कापलेले 2 कांदे, बारीक कापलेले 2 टोमॅटो, अर्धा टेबलस्पून धणा पावडर, अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मसाला पावडर, 1 टेबलस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, पाव टेबलस्पून गरम मसाला आणि मीठ चवीनुसार। तर आता आपल्याला कढई गॅसवर ठेवायची आहे आणि गॅस ऑन करायचा आहे। त्यानंतर कढईमध्ये 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल घ्यायचा आहे आणि तेल गरम होण्याची वाट बघायची आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये कांदा घ्यायचा आहे, त्यानंतर बारीक केलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे आणि तीही चांगली कांदा व मिरचीच्या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता आपल्याला कढईमध्ये बारीक केलेला टोमॅटो घ्यायचा आहे आणि तोही या सगळ्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, चांगलं परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो थोडा शिजून मऊसूत झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये हळद घ्यायची आहे, त्यानंतर धणा पावडर घ्यायची आहे, त्यानंतर जिरा पावडर घ्यायची आहे, त्यानंतर लाल मसाला पावडर घ्यायची आहे आणि या सगळ्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि 1 ते 2 मिनिटं या सगळ्याला परतल्यानंतर हे साधारणतः असं दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये आपण जे वाटाणे व बटाट स्मॅश केला होता तो घ्यायचा आहे आणि तोही या सगळ्या मसाल्यांमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे, चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, थोडं मिक्स केल्यानंतर आपल्याला ही भाजी साधारणतः अशी दिसणार आहे। आता आपल्याला कढईमध्ये गरम मसाला व चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हेही चांगलं परतून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, तर आता आपल्याला या रगड्याला 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर मध्ये मध्ये परतत राहून चांगलं शिजून घ्यायचं आहे। तर ह्याच प्रकारे आपल्या रगड्याची भाजी रेडी झालेली आहे। तर आपण गॅस बंद करूया। आता आपल्याला पाणीपुरीच्या पुऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या वरून अशा प्रकारे फोडून एका डिशमध्ये अरेंज करायच्या आहेत। त्यानंतर या पुऱ्यांमध्ये बारीक केलेला कांदा भरायचा आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे सगळ्या पुऱ्यांमध्ये आपल्याला बारीक केलेला कांदा भरायचा आहे। त्यानंतर आपल्याला या सगळ्या पुऱ्यांमध्ये रगडा भरून घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्यांमध्ये रगडा भरून घ्यायचा आहे। त्यानंतर सर्व पुऱ्यांच्या वरती पुदिन्याची चटणी घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आणि पुदिन्याची चटणी घालून झाल्यानंतर सर्व पुऱ्यांवर आपल्याला चिंचेची चटणी घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्यांमध्ये आपल्याला चिंचेची चटणी घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला सगळ्या पुऱ्यांच्या वरती चाट मसाला घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्यांना चाट मसाला लागला पाहिजे। त्यानंतर आपल्याला सगळ्या पुऱ्यांच्या वरती बारीक शेव घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आणि सगळ्या पुऱ्यांवर बारीक शेव घालून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा गोड चटणी या पुऱ्यांच्या वरती घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक पुरीवरती शेव घालून झाल्यानंतरही गोड चटणी घालायची आहे। तर याच प्रकारे आपली रगडापुरीची रेसिपी रेडी झालेली आहे। हे बघा मित्रांनो, ती दिसायलाही खूपच छान दिसते आहे आणि खूपच चटपटीत आणि खूपच टेस्टी झालेली आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या घरी ही रेसिपी जरूर करून पहा, आपल्याला खूपच आवडेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि आणखी नवनवीन येणाऱ्या रेसिपींची माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला प्रेस करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। आणि मित्रांनो, सबस्क्राइब करताना व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।